नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग शूट करण्याचा एकच पर्पज आहे की माझं डे टू डे लाईफचं काही जे आहे त्या गोष्टी मी कॅच करण्याचा प्रयत्न करतो आहे. या 2-3 वर्षामध्ये खूप काही गोष्टी अशा झालेल्या आहेत ज्या मला रेकॉर्ड करायला पाहिजे होत्या, पण माझ्याकडे फोटोज वगैरे आहेत. पण आता विचार केला की आजपासून जे पण काही होणार आपण ते रेकॉर्ड करू आणि कलेक्ट करू आणि नंतर मग मी पुढच्या वर्षी किंवा 2-3 वर्षानंतर या गोष्टी जेव्हा बघेल तर तेव्हा काय वाटतं त्या गोष्टींचा विचार करून आजचा ब्लॉग शूट करतो आहे. आणि आजपासून सुरू करतो आहे. मिनी का असं ना आपण स्टार्ट करू, छोट्या छोट्या गोष्टी रेकॉर्ड करू, कसं वाटतं आहे, काय गोष्टी नवीन नवीन आणि तुम्हाला पण बघायला पाहिजे. जसं की शूट बिहाइंड द सेन्स जे पण काय आपण ट्राय करणार, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करणार, त्या सगळ्या गोष्टी शेअर करेन आणि तुम्हाला पण पाहायला पाहिजे. नवीन मी प्रॉप आणले तर त्यांची अनबॉक्सिंग करू. चला तर मग स्टुडिओला भेटूया. फायनली आता आपण आलो आहे स्टुडिओला. मी स्टुडिओ माझा खाली आहे, पण आता ऑफिसला आलो आहे. ऑफिसला अनबॉक्सिंग वगैरे चेक करू. भाई सकाळचं काम चालू करते नाही. हे आपला डेस्क आहे. रत्नागिरीला जाऊयात, रत्नागिरीवरून काहीतरी फ्रूट्स वगैरे घेऊ, त्याच्यानंतर पुन्हा स्टुडिओला येऊ आणि नंतर अनबॉक्सिंग करू एकदम शांततेत व्यवस्थित. माझ्यासोबत रोहित आहे, त्याची ओळख करून द्यायची मी विसरलोच तुम्हाला. रोहित पिंपण्याला सुद्धा स्टुडिओ ऑलरेडी एक फोटोग्राफर आहे, वेडिंगचं वर्क वगैरे करत असतो. आता तो पण एक जस्ट एक न्यू बॉर्न बेबी शूट स्टार्ट करणार आहे. आणि कालच आम्ही अहमदाबादवरून आलो. आता ते सोबतच आहे, आज सायंकाळी जाईल तो. टीम मेंबर सोबत राहिले का तर काम करायला मजा वाटते, राहिलं का मजा नाही येत. ते आहे टीम मेंबरचा फरक काय पडतो माहिती का, एकमेकांचा सपोर्ट होऊन आता. म्हणजे आता रोहितला म्हणायचं हे की तो सध्या एकटाच वर्क करतोय, पण त्याला पण कुठेतरी वाटतं की यार आपली टीम्स वगैरे आली ना सोबतचं काम करायची मजा वेगळी येते. आपल्याला पण कोणाचा सपोर्ट होऊन जातो, आपल्याला पण भरपूर साऱ्या गोष्टी नवीन करता येतात आणि त्याचाच प्रयत्न चालू आहे सगळा. काय कसं इम्प्रूव्हमेंट करू शकतो. रोहितने एक छोटासा क्लास पण केलेला आहे. आम्ही जेव्हा सोबत होतो तेव्हा तर 1 मंथ आपल्या इथं स्टुडिओलाच होता. स्टुडिओला जाऊन भरपूर साऱ्या गोष्टी एक्सपेरिमेंट केलेल्या आहेत. खूप काही शिकायला भेटलं नवीन नवीन, खूपच सारे एक्सपेरिमेंट केले. आणि फक्त फोटोग्राफी किंवा फोटोशॉपबद्दल नाही तर फायनान्शियली पण आपण काही गोष्टींवरती फोकस केला. डेरीज करून दोनों चीज़ें हो गया अभी, पनीर भी हो गया, केला भी हो गया. पोचले स्टुडिओच्या इथे. स्टुडिओ पण आहे वेडिंगच्या शूटमुळे. आता आपण आता वरती ऑफिसला जाऊ. हाय करो, हाय हाय. असं वाढ येऊन गेला तेवढा पप्पा जमवती त्याच्या हेल्थ कॉन्शियस. केला का पनीर कापून खायचं काय निघलं जाऊ द्या डायरेक्ट शूट. 2 मिनिटं ऐक ना छोटा करू मी मी काय म्हणतोय केळीवर पनीर रोम खायचं असं मी तो ब्लॉग पूर्ण डायरेक्ट अंजीरसारखी केळी लागली. पनीर घासून जर केळी खाल्ली तर शेवटचं घात अंजीर सारखा. मी योगेश एडिटर. आता एडिटिंग करतोय, कॉलिंगांचे व्हिडिओ एडिट करतोय. आज तुझा बर्थडे, त्याच्याबद्दल काही किती वर्षात झाला तू आता? 20 वर्षाचा झाला. अभी तो स्टार्ट हुआ है बेटा. थोडीशी मदत कर.
या क्लिपचे बॅकग्राऊंडला लावण्यासाठी. तर नंतर आहे ना आम्ही बेबी वॉचची थीम आणलेली यावेळी. तर सोफा आहे, त्याचं नाव आहे लीप सोफा. याला जे लीप सोफा नाव आहे हे याच्यावरून लीपचा आकार दिसतो रे. येस. छोटे छोटे ड्रेस बघ, तू म्हणत होता ड्रेस पाहिजे म्हणून. हे बेबींचे छोटे छोटे ड्रेस मी तुम्हाला एक ना छोटे दाखवतो मी ड्रेस. एवढीशे ड्रेस दिसते बरोबर, दिसतंय प्रॉपर. हे न्यूबॉर्न बेबीसाठी हे ड्रेस इम्पॉर्टंट आहे ना. हा वाला टप मस्त आहे. बाथटब सारखं याच्यामध्ये ना हे ट्रान्सपरंट आहे. याच्यामध्ये बेबी मस्त झोपून मिल्क बाथ, याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यानंतर दूध टाकून मिल्क बाथ मध्ये आंघोळ करतो. हे 1 इयरच्या बेबींसाठी. आणि सगळ्यात फेवरेट ही थीम आहे आर्टिस्ट पिकासो थीम. हा बेबी याच्यावरती बसेल. ब्रश वगैरे तुम्ही घरून घेऊन यायचं आहे पेंटिंग करायसाठी. आणि जे पण चित्र ड्रॉइंग करायचं असेल त्यासाठी पेपर बी घरून घेऊन यायचं. जे कोणी म्युझिशियन असणार ज्यांचे फादर किंवा आई वडिलांपैकी कोणाला इंटरेस्ट असेल म्युझिक वगैरे तर ते आपल्या इथं म्युझिकचा शूट करण्यासाठी येऊ शकतात. वाजत तर नाही, मजा येते. आवाज टाकून दे. आता पावसाळा पण चालला गेला आहे पण चली आपण कंटिन्यू सोबत ठेवणार. हा साई आमचा नवीन टीम मेंबर आहे. तरी तो 11 वाजेला येत असेल तरी मान्य आहे. लवकर निखिल क्रिएशन स्टुडिओला या आणि सरप्राईज एलिमेंट काय काय ते तो येऊन चेक करा, बघा, फोटो काढा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सुरत गोल्ड आहे 500 ग्राम गोल्ड. या 50 $, अमेरिकन $. बॅकग्राऊंड राहिला असतं ना अजून भारी समजायचं काय गोल्ड. आता शूट चालू राहिला असे पैशांचे ठेवून मागं बर्थडेला त्याला आईस करतात. मार्शाने शर्टला असा घेतात अरे मी प्रॉप्स वगैरे नाही काय पण आणले ते सगळं. अरे मा आता ठेवला ती जागा बघ ना काय काय नाही बोलणार का लाजून गेला रे अर्ध तर. सगळ्यात आले इम्पॉर्टंट जे काम होतं ते झालं आपलं. आता आपण इम्पॉर्टंट जे काम होतं पहिले की प्रॉप्स वगैरे मला दाखवायचे होते व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचे होते अनबॉक्सिंग तर सगळं झालं. सगळे प्रॉप चेक करून झालं आहे. आता जाईल मी जेवण करायला. जेवण करून परत ऑफिसला येईल आणि त्यानंतर मग आपण भेटूया. आता मी आलो आहे ऑफिसला जेवण करून. आता करू आपण फोटो एडिटिंगचं काम. हर्षल सर काम करताना टकली बघा कशी चमकते. ती एडिटिंगचं काम करतो. योगेश काय करतो तू एडिटिंग करताना. मला हे फोटोज दाखवले नव्हते ना. हे फोटोज बघा आणि सगळे बेबी वेगवेगळे लाईट लावतो. यांची रिॲक्शन बघा. रिॲक्शन रिॲक्शन आहे रिॲक्शन अलग अलग आहे. हे अभ्यास होतो शाळा देताना खूप सारे फोटो देत असतात. चाललाय बाय बाय. विदाई होते विदाई होते.
कलेजे के छिलके केले के छिलके। चलो बाय गाइस, अगले ब्लॉग में मिलेंगे। अगले ब्लॉग में मिलेंगे। तो गाइस विदाई हो रही है, विदाई सक्सेसफुल। चलो गाइस बाय बाय, टाटा टाटा, बाय बाय, बंद कर, सी यू। काय बंद कर एक मिनिट. दुसरं काय म्हणता आपण? दुआ में याद रखना. पाणी बिनी चेक करू द्या. पाण्याची ताण लागली गाडीला. गाडीला ताण क्लिअर करावं लागते थोडंसं. सलाम दुआ काय यार, ओके का मग? हाँ, चलो गाइस, चलो गाइस, ध्यान रखिए निखिल दा के पास. चलते हैं हमारे गाव को जा रहे हो? याला बी घेऊन जाणार आहे. आपलं बरं आहे. बाय, मिलते हैं. हॅपी जर्नी. थैंक यू. मिळते, ये लवकर आहे मग. सावकाश जा. आज आताचे सकाळचं अनबॉक्सिंग झालं आणि त्याच्यानंतर काही प्रोजेक्ट आहे ते आपण आज पूर्ण करणार आहे. 4 क्लायंटचा वर्किंगचा डेटा आहे, तो बघू. आता पहिले काम स्टार्ट करू. फायनली स्टुडिओचं सगळं काम झाले. आता मी क्लोज करून जाईल, ऑफिस क्लोज करून घरी जाईल. ची बॅग. चला मग आता पॅक करू. तुला सोडायचं आहे ना आप्पा, तुला सोडून नंतर मग इथं जायचं आहे माझ्या घरी. पाय आता चालला टकली देकडच करायचं. चलो तर मग आता तो आजचं सगळं एकदम काम व्यवस्थित झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या आणि त्याच्यानंतर तो हर्षला सोडून मी घरी जाईल. आजचा ब्लॉग एकदम व्यवस्थित प्रॉपर शूट झाला, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या. इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे ज्या करायच्या गोष्टी होत्या सगळ्या गोष्टी झाल्या. अनबॉक्सिंग, सगळ्या ब्लॉग आणि इम्पॉर्टंट म्हणजे ब्लॉगची सुरुवात झाली. सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित रेकॉर्ड केलेल्या आहेत. ते सुटलं तर नाही, 2-4 गोष्टी ज्या सुटलेल्या आहेत त्या करू.